नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, 1884 महाराष्ट्र भूगोलचे प्रश्न टेस्ट सिरीज सुरू केली होती, त्यामधला भाग नंबर 3 व्हिडिओ आहे आपल्याला। आज आपण 201 ते 300 पर्यंत प्रश्न पाहणार आहोत। 201 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोणाला मानले जाते? तर भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक कैलास सांकला यांना मानले जाते। प्रश्न क्रमांक 202 आहे, भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प हा जिम कार्बेट उत्तराखंडमध्ये आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बाकीचे व्हिडिओ पाहून घ्यायचे आहेत आपल्याला। प्रश्न क्रमांक 204 आहे, महाराष्ट्रातील 6वा आणि देशातील 47वा व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील 6वा आणि देशातील 47वा व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्प, जो वर्धा व नागपूर येथे आहे। प्रश्न क्रमांक 205 आहे, भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्प आहे, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 206 आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान वाघांशिवाय आणखी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान वाघांशिवाय मगरींसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 207, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर अहिल्यानगर, ज्याला अहमदनगर जिल्हा असे म्हणतो, त्या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 208, अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाची शिखरे कोणती? तर अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाची शिखरे कळसुबाई, हरिश्चंद्रगड, घनचक्कर आणि तारामती ही खूप महत्त्वाची शिखरे आहेत। प्रश्न क्रमांक 209, जळगाव जिल्ह्यातील डोंगररांगा कोणत्या आहेत? तर जळगाव जिल्ह्यातील डोंगररांगा कोणत्या आहेत? चांदोर आणि हस्ती ह्या जळगाव जिल्ह्यातील डोंगररांगा आहेत। प्रश्न क्रमांक 210, हनुमान आणि गाळणा ही शिखरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर हनुमान आणि गाळणा ही शिखरे धुळे जिल्ह्यात आहेत। प्रश्न क्रमांक 211, तोरणमाळ पठार आणि अस्तंबा शिखर कोठे आहे? तर तोरणमाळ पठार आणि अस्तंबा शिखर हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 212, गरमूर आणि मनसर आणि रानदेव या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर या तिन्ही टेकड्या नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 213, विदर्भातील चिखलदरा आणि बैरट ही शिखरे कोठे आहेत? तर विदर्भातील चिखलदरा आणि बैरट ही शिखरे अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 214, भामरागड आणि चिरोली आणि सुरजागड या डोंगररांगा कोठे आहेत? तर भामरागड आणि सुरजागड या डोंगररांगा गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे। पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 215, सातारा जिल्ह्यातील डोंगररांगा कोणत्या आहेत? तर सातारा जिल्ह्यातील डोंगररांगा महाबळेश्वर, आगाशिव, महादेव आणि सीताबाई ह्या डोंगररांगा आहेत। पुढील प्रश्न 216, पन्हाळा आणि चिक्कोडी डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात येतात? तर पन्हाळा आणि चिक्कोडी ही डोंगररांग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतात। प्रश्न आहे 217, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर हे कळसुबाई शिखर आहे। प्रश्न आहे 218, महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय सागरी उद्यान कोणते आहे? तर महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान मालवण, जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 219, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीकाठी आहे? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे दहिसर नदीकाठी आहे। मित्रांनो, चॅनल आपल्या सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे। प्रश्न क्रमांक 221, भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प हा जिम कार्बेट आहे। प्रश्न आहे 222, महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प मेळघाट प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 223, महाराष्ट्रातील 6वा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर महाराष्ट्रातील 6वा व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक आहे 224, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे मगर या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 225, महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते आहे? तर महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य सागरेश्वर अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 226, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आहे? तर महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य हे कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे। कर्नाळा हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 227, महाराष्ट्राचे भरतपूर कोणते अभयारण्य आहे? तर महाराष्ट्राचे भरतपूर हे नांदूर मधमेश्वर अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 228, रानम्हेस प्राण्यासाठी राखीव अभयारण्य कोणते आहे? तर रानम्हेस प्राण्यासाठी राखीव अभयारण्य हे कोलमराका कोपेला अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 229, महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य कोणते आहे? तर महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य हे कन्हाळगाव अभयारण्य आहे।
प्रश्न क्रमांक 230 माळढोक पक्ष्यांचे इंग्रजी नाव काय आहे? तर माळढोक पक्ष्याचे इंग्रजी नाव आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड. प्रश्न क्रमांक 231 मेळघाट व्याघ्र अभयारण्याचे दुसरे नाव काय कोणते आहे? तर मेळघाट व्याघ्र अभयारण्याचे दुसरे नाव आहे ढाकणा कोळकाज, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक आहे 232 सातारा जिल्ह्यातील इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य कोणते आहे? तर सातारा जिल्ह्यातील इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य हे मायने पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 233 सागरेश्वर अभयारण्याला दुसऱ्या नावाने कोणत्या नावाने ओळखले जाते? तर सागरेश्वर अभयारण्याचे दुसरे नाव आहे यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य. प्रश्न क्रमांक 234 महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 235 महाराष्ट्रातील सर्वात मोठा राष्ट्रीय उद्यान कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा राष्ट्रीय उद्यान गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 236 महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्रे असलेला जिल्हा गडचिरोली जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 237 महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा मुंबई शहर आहे. मित्रांनो, आपल्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. पुढील प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक आहे 239 महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर सालेर आहे. प्रश्न क्रमांक 240 सालेर, मुल्लेर, सप्तशृंगी आणि ब्रह्मगिरी ही शिखरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? खूप महत्त्वाचा MP प्रश्न आहे. तर सालेर, मुल्लेर, सप्तशृंगी आणि ब्रह्मगिरी ही नाशिक जिल्ह्यामध्ये शिखरे आहेत. प्रश्न क्रमांक 241 सांगली जिल्ह्यातील महत्त्वाची शिखरे कोणती आहेत? तर सांगली जिल्ह्यातील महत्त्वाची शिखरे शुक्राचार्य, दंडोबा आणि मल्लिकार्जुन ही शिखरे महत्त्वाची आहेत. प्रश्न क्रमांक 242 बाळाघाट पठार आणि कान्हूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर बाळाघाट पठार आणि कान्हूर पठार हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 243 नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध पठार कोणते आहे? तर नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध पठार हे तोरणमाळ पठार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 244 मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मांजरा पठार हे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 245 सातारा जिल्ह्यातील टेबल लँड म्हणून ओळखले जाणारे पठार कोणते? तर सातारा जिल्ह्यातील टेबल लँड म्हणून ओळखले जाणारे पठार पाचगणी पठार आहे. प्रश्न क्रमांक 246 कास्य पठार आणि ओंद पठार कोठे आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कास्य पठार आणि ओंद पठार हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 247 मसाई पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मसाई पठार हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 248 जत पठार आणि खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जत पठार आणि खानापूर पठार हे सांगली जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 249 जंजिरा आणि सुधागड किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर जंजिरा आणि सुधागड किल्ले हे रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 250 सुवर्णदुर्ग आणि जयगड किल्ले कोठे आहेत? तर सुवर्णदुर्ग आणि जयगड हे किल्ले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 251 सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ले हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. पुढील प्रश्न 252 शिवनेरी, राजगड आणि सिंहगड किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर शिवनेरी, राजगड आणि सिंहगड किल्ले पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 253 सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले कोणते आहेत? तर सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले हे प्रतापगड, सज्जनगड आणि अजिंक्यतारा हे गड आहेत. प्रश्न क्रमांक 254 दौलताबाद ज्याला देवगिरी किल्ला म्हणतात आपण, तर दौलताबाद हा देवगिरी किल्ला कोठे आहे? तर दौलताबाद देवगिरी किल्ला हा छत्रपती संभाजीनगर येथे आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 256 महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला सालेर किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 257 महाबळेश्वर आणि पाचगणी कोठे आहे? तर महाबळेश्वर आणि पाचगणी हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 258 खंडाळा आणि लोणावळा कोठे आहे? तर खंडाळा आणि लोणावळा हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 259 भंडारादरा कोठे आहे? तर भंडारादरा हे ठिकाण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 260 माथेरान हे ठिकाण कोठे आहे? तर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 261 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 262 आंबोली कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आंबोली ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 263 दापोलीला कोणते नाव दिलेले आहे? तर दापोलीला रत्नागिरी जिल्ह्यात
जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 264 म्हैसमाळ कोठे आहे? तर म्हैसमाळ हे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 265 तोरणमाळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 266 नाशिक मुंबई दरम्यान कोणता घाट लागतो? तर नाशिक मुंबई दरम्यान थळघाट, ज्याला आपण कसारा घाट म्हणतो, तो घाट लागतो. प्रश्न क्रमांक 267 पुणे आणि मुंबईला जोडणारा प्रसिद्ध घाट कोणता आहे? तर पुणे आणि मुंबईला जोडणारा प्रसिद्ध घाट बोरघाट आहे. प्रश्न क्रमांक 268 कोल्हापूर आणि रत्नागिरी दरम्यान कोणता घाट आहे? तर कोल्हापूर आणि रत्नागिरी दरम्यान आंबा घाट आहे. प्रश्न क्रमांक 269 सातारा आणि कोल्हापूरला जोडणारा घाट कोणता आहे? तर सातारा आणि कोल्हापूरला जोडणारा घाट फोंडा घाट आहे. प्रश्न क्रमांक 270 महाड आणि भोर यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? तर महाड आणि भोर यांच्या दरम्यान वरंदा घाट लागतो. प्रश्न क्रमांक 271 कराड आणि चिपळूणला जोडणारा घाट कोणता आहे? तर कराड आणि चिपळूणला कुंभार्ली घाट जोडतो. प्रश्न क्रमांक 272 सावंतवाडी आणि बेळगाव दरम्यान कोणता घाट आहे? तर सावंतवाडी आणि बेळगाव दरम्यान आंबोली घाट आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आणि कमेंट करायचे व्हिडिओ कसा आहे, आणि बाकीचे 3 व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचे आहे, 2 व्हिडिओ. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 274 पुणे बारामती सासवड मार्गे जाताना कोणता घाट लागतो? तर पुणे बारामती सासवड मार्गे जाताना दिवा घाट लागतो. प्रश्न क्रमांक 275 साव, उन्हेर आणि वडवली हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर साव, उन्हेर आणि वडवली हे गरम पाण्याचे झरे रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 276 ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गरम पाण्याचे झरे कोणते आहेत? तर ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गरम पाण्याचे झरे वर्जेश्वरी आणि अक्कोलोली हे गरम पाण्याचे झरे आहेत. प्रश्न क्रमांक 277 पालघर जिल्ह्यातील सत्तिवली आणि गणेशपुरी कोणत्या तालुक्यात येतात? तर पालघर जिल्ह्यातील सत्तिवली आणि गणेशपुरी हे वसई तालुक्यात येतात. प्रश्न क्रमांक 278 जळगाव जिल्ह्यातील गरम पाण्याचे झरे कोणते आहेत? तर जळगाव जिल्ह्यातील गरम पाण्याचे झरे हे चांगदेव, आडावत, ओनवदेव हे गरम पाण्याचे झरे आहेत. उपनदेव हे गरम पाण्याचे झरे आहेत. सालवर्डी हा गरम पाण्याचा झरा कोठे आहे? प्रश्न क्रमांक 279 तर सालवर्डी हा गरम पाण्याचा झरा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. 280 नंबरचा प्रश्न जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर असे म्हटले जाते. त्यानंतर पुढील प्रश्न 281 नंबरचा उजनी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर उजनी धरणाच्या जलाशयाचे नाव आहे यशवंत सागर. प्रश्न क्रमांक 282 कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर कोयना धरणाच्या जलाशयाला शिवसागर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 283 भंडारदरा धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर भंडारदरा धरणाच्या जलाशयाला अथर्व सरोवर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 284 गोसीखुर्द धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर गोसीखुर्द धरणाच्या जलाशयाचे नाव आहे इंदिरा सागर. प्रश्न क्रमांक 285 पानशेत धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर पानशेत धरणाच्या जलाशयाला तानाजी सागर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 286 तोतलाडोह पेंच जलाशयाचे नाव काय आहे? तो तोतलाडोह ज्याला पेंच जलाशय असे म्हणतात त्याचे नाव मेघदूत जलाशय असे आहे. प्रश्न क्रमांक 287 भाटघर धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर भाटघर धरणाच्या जलाशयाला येसाजी कंक जलाशय असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 288 वरसगाव धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर वरसगावच्या धरणाच्या जलाशयाला वीरबाजी पासलकर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 289 राधानगरी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर राधानगरी धरणाच्या जलाशयाचे नाव आहे लक्ष्मी सागर. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे. प्रश्न क्रमांक 291 खडकवासला धरण कोणत्या नद्यांवर आहे? तर खडकवासलाचे धरण जे आंबी, मोसे आणि मुठा या नद्यांवर आहे. प्रश्न क्रमांक 292 गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे? तर गंगापूर धरण हे गोदावरी नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 293 येलदरी धरण कोणत्या नदीवर आहे? तर येलदरी धरण हे दक्षिण पूर्णा या नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 294 तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे? तर तोतलाडोह धरण हे पेंच नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 295 चाकसमान धरण कोणत्या नदीवर आहे? तर चासकमान हे धरण भीमा नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 296 महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना जलविद्युत प्रकल्प आहे.
प्रश्न क्रमांक 297, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला ओळखली जाते? तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना जलविद्युत प्रकल्पाला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 298, महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प जायकवाडी प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 299, लेक टॅपिंगचा पहिला यशस्वी प्रयोग महाराष्ट्रात कोठे झाला? तर लेक टॅपिंगचा यशस्वी प्रयोग महाराष्ट्रात कोयना आणि मोळकसागर येथे झालेला आहे. प्रश्न क्रमांक 300, शेवटचा प्रश्न आपला मित्रांनो, टाटा उद्योग समूहाने रायगड जिल्ह्यात कोठे जलविद्युत केंद्र उभारले आहेत? तर टाटा उद्योग समूहाने रायगड जिल्ह्यामध्ये खोपोली, भिवपुरी आणि मीरा या ठिकाणी जलविद्युत केंद्र उभारले आहेत. तर मित्रांनो, हे होते 300 प्रश्न. हा होता भाग नंबर 3. तर मित्रांनो, बाकीचे भाग नंबर 2 आणि भाग नंबर 1 तुम्हाला पाहायचा आहे. आपल्याला 1884 महाराष्ट्र भूगोलचे प्रश्न कव्हर करायचे आहेत. ती टेस्ट सिरीज आपली चालू ठेवलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करा. पुन्हा लवकरच भेटू भाग नंबर 4 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.